यानंतर थेट जाणार आहोत, मनोज जरांगे पाटील बोलतायत। आणि सगळ्या सोयऱ्याच्याबद्दल हा म्हणता वाशीला आणि नंतर सरकारचे भजे खाऊन माझ्या विरोधात बोलतात। तुमच्यासारखे लबाड दुसरं कोणी नाही। मी फक्त आंदोलन प्रामाणिक करणारा पोरग आहे। थोडाफार अभ्यास कमी असेल तर मी पुढे या। मला वाटतं संभाजीनगरला एक तज्ञ येतं, नाव नाही मला माहिती त्यांचं, बहुतेक ते सूर्यवंशी काहीतरी सर बहुतेक नाव असावं। हा कुठले तरी हाईट मला माहित नाही। खूप चांगलं विश्लेषक आणि अभ्यासक त्यांचा, त्यांना जर चॅनलच्या माध्यमातून कळालं असेल तर त्यांनी इथं मुंबईला या आणि कोणाकडे फोन असेल त्याला फोन करून बोलून घ्या। बस एवढेच पाहिजे ना। का मला टाकून तज्ञ अभ्यासक या 12 वाजेपर्यंत पर्यंत हैदराबाद सातारा चौकाचे या सगळ्या सोयऱ्यांवरती अभ्यासक या। बाकीचे विषय ते करायला लागले, काय अडचण नाही। तर उद्या 12 वाजेपर्यंत या। मीडियाचा महत्वाचा विषय राहिला, मीडियाला सांगायचा। मुंबई मधल्या महिला काही पोराला त्रास द्यायचा नाही। या काळात सुद्धा दादागिरी करायची नाही विनाकारण। एकानेही कोणाला मला त्रास द्यायचा नाही। नसता महाराष्ट्रात मराठी आंदोलन शांततेत सुरू करते, पुरा महाराष्ट्र नसल्याला बंद पडत। विनाकारण पोलीस चाव्या काढून घेतात मोटरसायकल। विनाकारण त्रास देतात ते बंद करा म्हणून गृहमंत्र्यांनी सांगा त्यांना। तुम्ही ग्राउंडला पोरं जात नसेल तर मी जबाबदारी घेतो, पण रस्त्यावर आणून तुम्हीच गावाला लागून पोलिसांनीच गाड्या आणायच्या पोराला म्हणायचे ट्रॉफिक आमची। असं खोटं नाका आमचं सगळं खेळू नका। इथून पुढे ग्राउंड देऊन टाका आणि पोराला त्रास द्यायचा नाही। मागण्यांची अंमलबजावणी करा, GR काढल्याशिवाय माघार घेणार नाही, असं जरांगे पाटील यांनी स्पष्टपणे नमूद केल्याचं आपण बघतोय। निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांची समिती आझाद मैदानात अगदी काही वेळापूर्वीच दाखल झाली होती आणि जरांगेंना काही प्रतिक्रिया देखील देण्यात आली होती। मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी एक प्रक्रिया आहे आणि त्याच प्रक्रियेसाठी वेळ हवा आहे अशी मागणी शिंदे समितीकडून करण्यात आली होती। मात्र जरांगे यांनी यावेळेस वेळ देण्यास नकार दिलेला आहे। आम्ही 13 महिन्यांपासून वेळ मागितला होता, आता 1 मिनिटही देणार नाही अशा शब्दात मनोज जरांगे पाटील यांनी शिंदे समितीला देखील फेटाळून लावलंय। न्यायमूर्ती शिंदेंची उपसमिती सोबत पुन्हा एकदा बैठक होणार असल्याची आघाडीची मोठी बातमी समोर येते। जरांगे पाटील यांच्यासोबत संवाद साधल्यानंतर आता शिंदेंच्या उपसमिती सोबत पुन्हा एकदा बैठक असेल। न्यायमूर्ती शिंदेंची उपसमिती सोबत एक महत्त्वाची बैठक असेल। जरांगे यांनी नेमकी काय माहिती दिली आणि दोघांमध्ये काय चर्चा झाली या संदर्भातली पुढे चर्चा उपसमिती सोबत होणार असल्याची माहिती मिळते। न्यायमूर्ती शिंदेंची उपसमिती सोबत पुन्हा एकदा बैठक होणार असल्याची माहिती आहे। न्यायमूर्ती संदीप शिंदे यांची समिती अगदी काही वेळापूर्वी जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी या ठिकाणी पोहोचली होती। चर्चा झाली, मात्र जरांगेंनी स्पष्टपणे आम्ही आता 1 मिनिटही देणार नाही असं म्हणत मागणी फेटाळून लावली आणि त्याच नंतर आता न्यायमूर्ती शिंदेंच्या समिती सोबत उपसमितीची देखील बैठक असणार आहे आणि या बैठकीमध्ये आता पुढे जरांगेंच्या मागण्यांसंदर्भात कशा पद्धतीने चर्चा केली जाते हे बघणं अतिशय महत्त्वाचं असेल। संदीप शिंदे आणि मनोज जरांगे यांच्या भेटीत मात्र जी चर्चा झाली आहे ती निष्फळ ठरलेली आहे, कारण आम्ही 13 महिन्यांपासून वेळ दिला होता, आता 1 मिनिटही वेळ देणार नाही अशा शब्दात जरांगे पाटील यांनी न्यायमूर्तींना फटकारलं। आणि या संदर्भात सागर कुलकर्णी माझे सहकारी आपल्याला सविस्तर अपडेट्स देत आहेत। सागर, न्यायमूर्ती माजी शिंदे आणि तसंच
कोकण विभागीय आयुक्त विजय सूर्यवंशी हे काही वेळांपूर्वी जरांगेंना भेटले. अर्थात या भेटी दरम्यान प्रामुख्याने 4 विषय चर्चेला होते. एक तर हैदराबाद गॅजेटच्या संदर्भामधला विषय होता, त्यानंतर जे आंदोलनादरम्यान मृत्यू झालेले आहेत त्यांच्या वारसांना शासकीय नोकरी तसंच आर्थिक स्वरूपामधली मदत करणं असेल आणि मुळात या सगळ्या गोष्टींची अंमलबजावणी पुढच्या 1 महिन्यामध्ये करण्याच्या संदर्भातला काही कालावधी मिळावा अशा अनुषंगाने. पण जरांगे यांनी यापूर्वीच अनेक वेळा कालावधी दिल्याचा दावा केलेला आहे आणि त्यामुळे ही बैठक तुर्तास जी पहिली भेट आहे ती फारशी फलनिष्पत्ती होताना दिसत नाही. आता परत एकदा माजी न्यायमूर्ती शिंदे तसंच कोकण विभागीय आयुक्त सूर्यवंशी हे विखे पाटील यांच्या रॉयल सोने बंगल्याची इथे पोहोचलेले आहेत. मंत्री उपसमितीचे सगळे नेते इथे या बैठकीला हजर आहेत. त्यांच्यासमोर आता चर्चा करून परत एकदा काही वेळानंतर परत जरांगेंची भेट घेण्याची शक्यता वर्तवलेली आहे. सायंकाळी 6 वाजतापर्यंत आज जरांगेंना परत एकदा आंदोलनाची मुभा आहे. आता याबाबत 1 दिवसाची अजून मुदतवाढ मिळते की जरांगेंच्या बाबतीत आजचा नंतर जर कालावधी वाढवला नाही तर पुढची कारवाई काय करायची या संदर्भात सुद्धा कोर्ट आदेशानुसार ठरतं का हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे. सागर, या बैठकीकडे आपलं लक्ष असणारच आहे. तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. तर आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही असं जरांगे पाटील म्हणतायत, तर चर्चेतूनच तोडगा निघेल असं मुख्यमंत्री म्हणतायत. मग यातून तोडगा निघणार कसा? जरांगे, त्यांचं आंदोलन, विरोधक आणि सरकार यांच्याबद्दलचे अतिशय इंटरेस्टिंग प्रश्न आम्ही एआय म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सला विचारले आणि त्याचवरती एआयनं जरांगे पाटील आणि सरकारबद्दल अतिशय इंटरेस्टिंग अशी उत्तरे दिली आहेत. काय आहेत ती उत्तरं जाणून घेणार आहोत या रिपोर्टमधून. एका बाजूला जरांगे, दुसऱ्या बाजूला सरकार, तिसऱ्या बाजूला विरोधक आणि चौथ्या बाजूला कायदा आणि कोर्ट. जरांगेंच्या आंदोलनावरती तोडगा काढायचा तरी कसा, हाच खल सुरू असताना सगळ्यांचं लक्ष लागलंय ते सरकार काय निर्णय घेतं याच्याकडे. सरकार म्हणतंय जरांगेंच्या मागण्यांचा सकारात्मक विचार सुरू आहे आणि चर्चेतूनच तोडगा निघेल. या आंदोलनामध्ये ज्या काही त्यांच्या मागण्या आहेत त्या मागण्यांच्या संदर्भातही जो काही मार्ग काढता येईल तो काढण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. आपल्याला माहिती आहे की आम्ही एक एम्पावर्ड कमिटी देखील तयार केलेली आहे. मंत्रिमंडळाची उपसमिती त्या ठिकाणी आहे. या उपसमितीला यापूर्वीच ज्यावेळेस ॲडव्हान्समध्ये काही मागण्या आल्या होत्या त्या मागण्या आम्ही अग्रेषित केलेल्या आहेत. तेही त्याच्यावर विचार करतायत. कायदेशीर मार्ग काढावे लागतील, नुसतं आश्वासन देऊन चालणार नाही. कायदेशीर मार्ग काढावे लागतील, संविधानात बसणारे मार्ग काढावे लागतील. तशा प्रकारचे मार्ग कसे काढता येतील असा प्रयत्न आहे. सगळ्यांना आवाहन केलेलं आहे की आपल्याला नियमाने उपोषण करायचं आहे आणि सगळ्यांना सहकार्य करण्याचं आवाहन केलं आहे. शासनाची पण भूमिका सहकार्याचीच आहे. कारण आम्ही पहिल्या दिवशीपासून सांगितलं की लोकशाही पद्धतीनं एखादं आंदोलन जर चालत असेल तर त्या आंदोलनाला कुठलीच मनाई करण्याचं कारण नाही आहे. लोकशाहीमध्ये चर्चेतनं प्रश्न सोडवायचे असतात. आंदोलन त्याचा एक मार्ग असतो. त्यामुळे अशा प्रकारच्या आंदोलनाला जे काही सहकार्य पाहिजे ते सरकारच्या वतीनं आम्ही करतो. मात्र मराठा आंदोलकांच्या बाबतीत सरकार कुठे चुकतंय हा प्रश्न आम्ही जेव्हा एआयला विचारला त्यावेळेस एआयने काय उत्तर दिलं पहा. वेळेवर निर्णय न घेणं, प्रत्येक वेळी समिती उपसमिती असं सरकार करतं. ठोस निकालाचा अभाव, त्यामुळे समाजाची नाराजी आहे. स्पष्ट संवाद नाही. जरांगे आणि सरकार यांच्यामध्ये विश्वासार्ह संवाद होत नाही. शेवटच्या क्षणी चर्चा होते. ओबीसी समाजाची नाराजी सांभाळली नाही. मराठ्यांना ओबीसीतून कुणबी नोंदी देताना ओबीसींचा विश्वास जिंकला नाही. राजकीय खेळ जास्त, धोरण कमी. सत्तेत असलेले पक्ष याकडे निवडणुकीचा प्रश्न म्हणून बघतात. त्यामुळे ठोस पावलं उचलली जात नाहीत असं एआय म्हणतंय. मराठा आंदोलनामध्ये सरकार कुठे चुकतं याबरोबरच मनोज जरांगे कुठे चुकतात हा प्रश्नही आम्ही एआयला विचारला. त्यावर एआय काय म्हणालं पाहूया. संविधानिक प्रक्रियेत न्यायालयीन आणि कायदेशीर मार्गांवर जरांगे अविश्वास दाखवतात. जरांगेंच्या धोरणाबद्दल अस्पष्टता आहे. सर्व मराठ्यांचा ओबीसी मध्ये समावेशाची त्यांची मागणी आहे. मात्र प्रत्यक्ष अंमलबजावणीमध्ये अडचण आहे. जरांगे त्यांचं आंदोलन राजकीय नाही म्हणतात आणि राजकीय व्यवहारात गुंतले जातात. जरांगेंची भाषा समाजभेदात्मक आहे. इतर समाजांविरोधात त्यांचा आक्रमक सूर आहे. जरांगेंना तात्काळ निकालाची अपेक्षा आहे.
जरांगे नेहमी घाईत निर्णय घेण्यासाठी दबाव आणतात. आता आणखी एक इंटरेस्टिंग प्रश्न आम्ही AI ला विचारला, तो म्हणजे जरांगे कोणत्या राजकीय नेत्याच्या जवळचे आहेत का? त्यावर AI काय म्हणालं पहा. जरांगेंचे एखाद्या नेत्याशी गाढ संबंध नाहीयेत, पण एकनाथ शिंदेशी जरांगेंचा संवाद असल्याचं सिद्ध झालंय. जरांगेंच्या पहिल्या आंदोलना वेळेस देखील जरांगेंनी वेळोवेळी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं ऐकलं होतं. त्यामुळेच ठाकरे गटानं शिंदेंवर निशाणा साधलाय. नाईलाजाने त्यांना न्याय हक्कासाठी मुंबईत यावं लागलेलं आहे. याचं कारण आत्तापर्यंत या सरकारने म्हणजे अगदी फडणवीस साहेबांनी सुद्धा त्यावेळेला सांगितलं होतं की जर त्यांचं सरकार आलं किंवा असतं तर काही दिवसात त्यांनी यांना न्याय दिला असता. दुसरे एक आहेत, त्यांनी तर शिवाजी महाराजांची शपथ घेतली होती. तर आत्तापर्यंत ह्या लोकांना वापरून फेकून देण्यात आलं आणि वेळोवेळी असं म्हणतो ना आपण की त्यांच्या कोपऱ्याला गूळ लावण्यात आला. आता ही लोक जर का मुंबईत आली असतील तर सरकारने ताबडतोब त्यांच्याशी संवाद साधून त्यांना जो काही न्याय हक्क आहे त्यांचा तो दिला पाहिजे. जरांगेंबाबत आम्ही AI ला विचारलेला पुढचा प्रश्न होता, मनोज जरांगेंचे सौजन्यपूर्ण संबंध कोणत्या नेत्यासोबत? तर राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी जरांगेंचे स्थिर संबंध आहेत. मनोज जरांगेंची विरोधात्मक प्रतिक्रिया कोणत्या नेत्याविरोधात असते? तर त्याचं AI नं दिलेलं उत्तर आहे देवेंद्र फडणवीस आणि आंदोलन विरोधकांसंदर्भात. कोणत्या नेत्याविरोधात जरांगेंच्या कार्यकर्त्यांचा असंतोष आहे? तर त्याचं AI नं दिलेलं उत्तर नारायण राणे आणि रावसाहेब दानवे असं आहे. आणि शेवटचा प्रश्न म्हणजे मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा भर ओसरतोय का? नाही, उलट सामाजिक आणि राजकीय पाठिंबा वाढतोय असं AIचं उत्तर आलं. जरांगेंच्या आंदोलनाकडे पाहण्याचा सरकारचा, विरोधकांचा, कोर्टाचा आणि AIचा दृष्टिकोन काय आहे त्याची ही उत्तरं आहेत. अर्थात जरांगेंच्या आंदोलनाकडे पाहण्याचा प्रत्येकाचा वेगवेगळा राजकीय चष्मा आहे आणि त्यातूनच प्रत्येक जण आपल्या सोयीनं जरांगेंच्या आंदोलनाचा अर्थ काढतोय. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.